किंवा खुब्यात होणाऱ्या अवॅस्क्युलर नेक्रोसिसमुळे संपूर्ण खुबाबद्दल शस्त्रक्रिया करण्याची संख्या खूप वाढलेली आहे. अनेकदा अनेक रुग्ण या शस्त्रक्रियेसाठी कोणता सांधा वापरावा याविषयी संभ्रमावस्थेत आढळतात. रुग्ण बऱ्याचदा माझा सल्ला विचारतात. म्हणून आज ठरवलं की आपण या विषयावर सखोल चर्चा करूया. पहा, संपूर्ण खुबाबद्दलाचे जे इम्प्लांट आहे त्याचे ढोबळ मानाने दोन प्रमुख भाग आहेत, सिमेंटेड आणि नॉन सिमेंटेड. सिमेंटेड जे इम्प्लांट्स आहेत त्यामध्ये फिमोरल स्टेम आणि ॲसिटॅब्युलर कप म्हणजे मांडीच्या हाडाचा भाग आणि कमरेच्या हाडाची वाटी ही सिमेंटच्या साह्याने या हाडाला चिटकवली जाते. आणि नॉन सिमेंटेडमध्ये हे अशा प्रकारच्या मेटलपासून बनवले असतात भाग की ज्यामध्ये हाडाची वाढ होऊन ऑटोमॅटिकच हा भाग स्थिर होतो. सर्वसाधारणपणे जे पेशंट यंग आहेत अशा पेशंटमध्ये आपण नॉन सिमेंटेड इम्प्लांट्स वापरण्याचा सल्ला, कारण बऱ्याचदा या रुग्णांना त्यांच्या पुढील आयुष्यात कधी कधी रिसर्जरीला सुद्धा सामोरं जावं लागू शकतो. अशा वेळेला जर का इम्प्लांट सिमेंटेड असेल तर मोठा बोन लॉस होण्याचा धोका संभवतो. तदनंतर या इम्प्लांटचे ढोबळमानाने 4 मेजर पार्ट्स आहेत. फिमोरल स्टेम म्हणजे मांडीच्या हाडाच्या आतमध्ये जाणारा भाग, फिमोरल हेड म्हणजे हाडाचा म्हणजे बॉलचा गोळा, त्यानंतर ॲसिटॅब्युलर कप म्हणजे कमरेच्या हाडाला लागणारी वाटी आणि लायनर म्हणजे वाटी आणि गोळ्याच्या मध्ये असणारा भाग. पहा, मांडीच्या हाडाच्या आत जाणारा फिमोरल स्टेम आणि ॲसिटॅब्युलर कप हे स्थिर भाग आहेत. मुवमेंट ही बॉल आणि लायनर यांच्यामध्ये होते. बॉल आणि लायनर कुठल्या मटेरियलपासून बनलेले आहेत ज्याच्यावरती या खोब्याचा सर्वसाधारणपणे लाईफ एक्सपेक्टन्सी किती असू शकेल हे ठरवत आहे. जेवढी त्यामध्ये असणारी घर्षण कमी तेवढं बॉलचं आयुष्य जास्त, तेवढं खोब्याचं आयुष्य जास्त असं मानावं लागतं. सिरॅमिक ऑन पॉली अथवा सिरॅमिक ऑन सिरॅमिक हे मटेरियल असं आहे की ज्यामध्ये घर्षण कमीत कमी आहे. पण सिरॅमिक ऑन सिरॅमिकमध्ये अनेकदा दोन्ही सरफेसेस कडक असल्यामुळं आवाज येणे, कुरकुर वाजणे अशा प्रकारचे कंप्लेंट्स पेशंटला असू शकतात. त्यामुळे सध्या सिरॅमिक ऑन पॉली हा सांधा विशेष करून वापरला जातो. याच्या खालोखाल ऑक्झिनियम ऑन पॉली हा सांधाही वापरला जातो. यामध्ये ऑक्झिनियम या मटेरियलचा वापर केला जातो. ते मटेरियल ही उत्कृष्ट क्वालिटीचे असून या सांध्याचाही लाईफ एक्सपेक्टन्सी चांगली आहे. यानंतर मेटल ऑन पॉली हा सांधा वापरला जातो. हा सांधा आता किफायतशीर असतो, त्याची किंमत कमी असते, पण मेटल म्हणजे आपल्या स्टीलचा वापर केला जातो. याचा घर्षणांश फार जास्त आहे. ह्या सांध्याचं दुर्दैवानं आयुष्य फारसं नाही आहे. त्यामुळे तरुण रुग्णांनी स्पेसिफिकली त्यांच्या शस्त्रक्रिया करून घेताना मेटल ऑन पॉली सांधा आपण वापरत नाही आहोत ना याची खात्री करून घ्या. मित्रांनो बघा, आपण जेव्हा दागिने करतो तेव्हा ते सोन्या चांदीचे करतो. तर संपूर्ण खुबाबद्दल शस्त्रक्रिया करीत असताना तुमचे इम्प्लांट हा तुमचा दागिना आहे, त्याला दागिन्याप्रमाणेच जपा. तो सोन्याचा म्हणजे सिरॅमिकचा किंवा ऑक्झिनियमचा करायचा प्रयत्न करा, कारण तो तुम्हाला दीर्घ काळापर्यंत साथ देईल. संपूर्ण खुबाबद्दल शस्त्रक्रिया ही अत्यंत यशस्वी होणारी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेनंतर रुग्ण चालू फिरू शकतात, मांडी घालू शकतात, त्यांच्या जीवनातल्या सगळ्या प्रक्रिया अगदी उत्कृष्ट पद्धतीने करू शकतात. फक्त गरज आहे ती उत्कृष्ट इम्प्लांट आणि उत्कृष्ट सर्जन निवडण्याची. तुम्हाला जर काही खुब्याचे त्रास असतील तर योग्य त्या सर्जनचा मार्गदर्शन घ्या आणि न वेळ घालवता योग्य तो उपचार करून घ्या.